गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात अशा काही विशेष व्यक्तींची माहिती घेत असतो ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. साहित्य, कला, क्रीडा, समाजसेवा, शिक्षणशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आहे. अशा व्यक्तींविषयींचा परिचय, अशा व्यक्तींची माहिती आपण या सत्रात करून घेत असतो. आज आपण भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ आणि अंगणवाडीच्या जनक ताराबाई मोडक यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1892 साली झाला. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक म्हणून ताराबाई मोडक यांना ओळखलं जातं. ताराबाई या चाकण येथील केळकर घराण्यातील. त्यांचा जन्म मुंबई येथे 19 एप्रिल 1892 रोजी झाला. वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे नाव उमाबाई. वडील सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिकं आणि ज्ञानदीप हे मासिकं चालवित असत. आईही स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडिलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. 1914 मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून BA झाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत मुंबई येथे त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन 1915 मध्ये त्यांनी विवाह केला. ताराबाईंनी 1922 मध्ये राजकोट येथे बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये लेडी सुपरिटेंडेंट म्हणून त्या रुजू झाल्या. सदर कॉलेजमध्ये या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यानंतर त्यांनी गिजूभाऊ बधेका यांच्या सहाय्याने भावनगर येथे मॉन्टेसरीच्या तत्वांवर आधारलेली गीता शिक्षण पद्धती निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते या दृष्टीने त्यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. 1923 ते 1932 ही 9 वर्ष त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षण संस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. 1933 पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षण पत्रिका काढायला सुरुवात केली. 1936 साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघांची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. 1936 ते 1948 या कालावधीत त्यांनी मुंबई दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसार कार्य केले. या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोनही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले. ताराबाईंनी गिजूभाईंच्या मृत्यूनंतर पुढील 12 वर्ष नूतन बालशिक्षण संघाची धुरा वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होते. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालवण्यासाठी 1945 मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ
आदिवासी मुलांना मिळावा म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणवाडी म्हणजेच अंगणात बालवाडी चालवण्याचा उपक्रम करण्यात आला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 1957 मध्ये बोर्डी येथील ग्राम बाल शिक्षा केंद्र कोसबाड या ठिकाणी हलवण्यात आले. ताराबाईंनी कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरण शाळेचा प्रयोग सुरू केला होता. प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न त्यावेळी होता. मुले शाळेत हजर राहावे म्हणून ताराबाईंनी गृहभेटी, प्रचार फेऱ्या, दिंडी, मुलांसाठी बैलगाडीची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवले. त्याचबरोबर भात शेती ह्या मूलोद्योगाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, भाषा हे विषय शिकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात देखील गोडी वाटू लागली. परंतु धान्याच्या पेरणीनंतर 6 ते 10 वयोगटातील आदिवासी मुले व काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चरायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न पुन्हा ताराबाईंपुढे निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्याला कुरण शाळा मिडो स्कूल असे नाव दिले. शहराच्या ठिकाणाहून कोणतीही शैक्षणिक साधने न आणता त्यांनी विद्यार्थ्यांना रंग, स्पर्श, वजन, मापन, अंक, आकार इत्यादी संकल्पना समजाव्या याकरिता पिसे, बांगड्या, शंख, दगड, बिया, माती, रेती, बांबू फळे, डब्या इत्यादी स्थानिक वस्तूंचाच वापर केला. ताराबाईंनी 1958 मध्ये आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या कुरण शाळा प्रयोगाची शिक्षण क्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे. पुढे 1974 मध्ये भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरण शाळा मराठी आणि मेडो स्कूल इंग्रजी या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतल्या. कुरण शाळेबरोबरच रात्रीची शाळा, व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. येथील प्रशिक्षण महाविद्यालयात ताराबाईंनी पुरस्कारिलेली शिक्षण योजना चालू असून तिला राज्य सरकारची मान्यता लाभली आहे. हा एक नवीन प्रयोग असल्याने आदिवासी विभागातील एक शिक्षकी शाळातील मुलांच्या बुद्धिमापनासंबंधी अधिक संशोधन करून नव्या अभ्यासक्रमाची रचना, बालसाहित्य निर्मिती व विज्ञान शिक्षण देण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंपरागत शिक्षण पद्धतीमधील जबरदस्त शिक्षेच्या वेळापत्रकाच्या सर्व कल्पनांच्या मुळावर घाव घालणाऱ्या मॉन्टेसरीच्या मूळ तत्वांना त्यांनी धक्का लागू दिला नाही. मात्र त्यांचे शिक्षण विषयक धोरण एका बाजूने राष्ट्रीय तर दुसऱ्या बाजूने स्थलकालातीत होते. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले. ताराबाई या 1940 ते 1954 या कालावधीत ग्राम बाल शिक्षण संघाच्या चिटणीस होत्या. या दरम्यान त्यांनी शिक्षण पत्रिका या मराठी, गुजराती, हिंदी भाषिक मासिकाचे संपादन केले. 1946 ते 1951 या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासदही होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्ष काम केले. अखिल भारतीय बाल शिक्षण विभागाच्या त्या 2 वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी यांनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. गिजूबाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बाल साहित्याची सुमारे 105 पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यात बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल 26 जानेवारी 1962 रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले. ताराबाई यांचे मुंबईमध्ये ते 31 ऑगस्ट 1973 रोजी निधन झाले. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक, भारतातील पहिल्या शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.